नमस्कार, मी प्रवीण. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी मध्ये चूक झाली होती. सर्वांना माहित आहेच की ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख ही 31/12/2025 होती. त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना त्यांच्या ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करायची होती, पण तसा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. परंतु आता ज्या लाडक्या बहिणींकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. परंतु ई-के-वाय-सी करत असताना काही लाडक्या बहिणींना एक एरर मेसेज पाहायला मिळत आहे की हा आधार क्रमांक नंबर ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. तर हा एरर मेसेज काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यावं लागतं. ladkibahn.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळते. ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करत असताना तो एरर मेसेज काय येत आहे याचीच माहिती आपल्याला हे नोटिफिकेशन वाचल्यानंतर मिळते. ज्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्याच लाभार्थ्यांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या लाभार्थ्यांना हा एरर मेसेज पाहायला मिळत नाहीये. ज्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्याच लाभार्थ्यांसाठी ही ई-के-वाय-सीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त जे लाभार्थी ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा लाभार्थ्यांना हा एरर मेसेज येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी करताना चूक झाली होती, त्यांनी त्यांच्या ई-के-वाय-सी मध्ये कशी दुरुस्ती करायची या संबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.